नमस्कार मंडळी. तुम्हाला सांगितलं असेलच की आपलं जे स्वामी समर्थ मंदिर आहे ते संपूर्ण सुवर्ण रंग दिलाय त्याला. आपण त्याला सुवर्णाचं केलंय आपण ते. तर त्याचं आम्ही ट्रायल्स घेतल्या काही की ते सुवर्णाचं केल्यानंतर काय होऊ शकतं. तर त्याच्यामध्ये प्रचंड वेगवेगळ्या तऱ्हेच्या व्हायब्रेशन्स लोकांना मिळाल्या. बरेच अनेक लोकांना अनुभव त्यामध्ये आले. तर ते तुम्हाला आता आम्ही दाखवत आहोतच. आणखीन एक व्हिडिओ आता तयार करतोय जे सांगतोय तुम्हाला त्याच्यामध्ये की त्या 64 योगिनींबद्दल बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारले. 64 योगिनींबद्दल माहिती द्या. कारण तांत्रिक विषयामध्ये 64 योगिनींचा वापर हा केला जातो. म्हणजे 64 योगिनी, 64 विद्या, 14 म्हणजे 64 कला, 14 विद्या, तर असा हा सगळा प्रकार आहे. तर त्याच्यामध्ये 64 योगिनी ज्या आहे ह्या तांत्रिक मधल्या आहेत. त्यातल्या ज्या काही त्यातल्या 64 मधल्या ज्या 14 योगिनी ज्या आहेत ह्या सगळ्यात जास्त काम करतात आणि लोक त्याच्यावर जास्त प्रयोग करतात. आता मी पुणेकरांना एक सुवर्ण संधी आहे. खरं म्हटलं तर मुंबईकरांना पण आहे, पुणेकरांना आहे, आणखी इतर जणांना पण आहे की ह्या 17, 18 आणि 19 तारखेला म्हणजे जानेवारीच्या तुम्हाला 64 योगिनींचं चित्राचं प्रदर्शन बघायला मिळणार आहे. तुम्हाला रवी परांजपे मॉडेल कॉलनीमध्ये जो हॉल आहे, रवी परांजपे मॉडेल कॉलनीतला हॉल, त्या हॉलमध्ये हे 3 दिवस प्रदर्शन चालणार आहे 64 योगिनींवरती. ती चित्र तुम्हाला बघायला मिळतील, मंत्र त्यात तुम्हाला दिसतील आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या 64 योगिनींबद्दल मी जे तुम्हाला सांगणार आहे त्यातल्या ज्या लवकर फळ देणाऱ्या आहेत, या सगळ्या फळ देणाऱ्या ज्या लवकर आहेत या तुम्हाला तिथे दिसतील तुम्हाला. आणि सांगेल तुम्हाला मी की त्यामध्ये कशा प्रकारे तुम्ही काय काय त्याची साधना केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये ते मिळणार आहे. तर 64 योगिनींचं त्याच्याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार. त्यातल्या ज्या 14 विद्या आहेत 64 योगिनी मधल्या, म्हणजे 14 योगिनी ज्या आहेत त्याच्याबद्दल जास्त माहिती तुम्हाला मी देईनच. आपल्या घरावरती म्हणजे घराच्या दारावरती आतमध्ये शिरताना काही 64 योगिनींपैकी काही योगिनींचे फोटो जर तुम्ही लावलेत किंवा मंत्र जर तुम्ही लावलेत तर त्याचा फायदा घरामध्ये भरपूर होतो. आता आपल्या आश्रमामध्ये म्हणजे ओम स्वामी समर्थ साधना केंद्रामध्ये 64 योगिनींवरती हवनाचा कार्यक्रम खूप मोठा होणार आहे. त्याच्यामध्ये 64 योगिनींच्या मंत्रांचं हवन करताना त्याच्यावर कुठल्या कुठल्या वस्तू वापरल्या जातात आणि त्या कशासाठी हवन केलं जातं त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे मिळणार आहे. आता हे सुवर्ण मंदिर हे भारतातील पहिलंच असणार आहे स्वामी समर्थांचं. कारण आजपर्यंत स्वामी समर्थांची अनेक मंदिरं लोकांनी उभी केली पण सुवर्ण मंदिर असं कोणी केलं नाही. पण ते आपण केलंय. हे भारतातील बहुतेक मला असं वाटतं हे पहिलंच मंदिर असावं. तर चला मंडळी, आपण 64 योगिनींबद्दल पण आता पुढच्या संबंध व्हिडिओमध्ये एक एक योगिनी घेणार आहोत, त्याचे मंत्र घेणार आहोत, त्यांचा उपयोग पण घेणार आहोत आणि त्या सिद्ध कशा करायच्या मंत्राने ते पण सांगणार आहे मी. आणि तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे बघणार आहे. तर चला भेटूया आपण पुढच्या एपिसोडमधनं सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार. 17, 18, 19 तारीख मात्र विसरू नका. रवी परांजपे हॉलमध्ये मॉडेल कॉलनीमध्ये हे प्रदर्शन आहे. जरूर बघायला जा.